चा वर्ग हा धडा आपण शिकलो आणि त्या धड्यावर आधारित प्रश्न उत्तरं लिहायला आपण सुरुवात केली. काही सुरुवातीचे प्रश्न आपले लिहून झालेत. आज आपण नवीन 2 प्रश्न लिहिणार आहोत. एका वाक्यात उत्तरे लिहा आणि कोण ते लिहा. एका वाक्यात उत्तर लिहिताना टीचरांनी जे तुम्हाला सांगितलेलं होतं ते सगळं फॉलो करायचं. म्हणजे आपण आधी पूर्ण प्रश्न वाचायचा, कोणी कचरा भरला, मग धडा आठवायचा, आपल्याला उत्तरासाठीचे शब्द आठवतात, कुठे लिहायचे ते, सुरुवात आहे, वाक्य आपल्याला नीट तयार करायचे. तेव्हा बऱ्याचदा असं होतं की जिथे प्रश्न शब्द आहे तिथे आपल्याला उत्तरासाठीचा शब्द लिहायचा असतो. बरोबर. कोणी कचरा भरला, उत्तर आठवलं आपल्याला, फरीदा आणि मदन. फरीदा व मदन यांनी कचरा भरला. बरोबर. समजा टीचरांनी हाच प्रश्न तुम्हाला विचारला वेगळ्या पद्धतीने, कचरा कोणी भरला, तर हे उत्तर जे आपण आत्ता लिहिणार आहोत ते बरोबर आहेच. पण समजा तुम्ही असं लिहिलं की कचरा फरीदा व मदन यांनी भरला, तरीसुद्धा ते बरोबर आहे. आपल्याला धड्यात जसं वाक्य दिलेलं असतं ते तसंच्या तसंच लिहिलं पाहिजे असं नाही. तुम्ही शब्दांची अदलाबदल केली पण वाक्यरचना बरोबर असेल तर ते उत्तरासाठी चालू शकतं. आलं लक्षात? सुरुवातीला टीचर तुम्हाला काय सांगत होत्या, काय सांगितलं होतं मी तुम्हाला की जिथे प्रश्न शब्द आहे तिथे उत्तरासाठीचा शब्द बऱ्याचदा आपल्याला लिहायचा असतो आणि पूर्ण वाक्यात उत्तर तयार होतं. पण आता स्टेप बाय स्टेप हेही शिकायचं आहे की त्या शब्दांची अदलाबदल केली पण वाक्यरचना बरोबर आहे, आपली सेंटेन्स करेक्ट आहे, तर उत्तरसुद्धा बरोबरच असतं. फक्त मी तुम्हाला वाक्य शिकवले, कर्ता कर्म क्रियापद. या क्रमाने आपण शब्दांचा क्रम बरोबर लिहितोय का हे एकदा बघायचं. क्रियापद नेहमी वाक्याच्या शेवटी येतं, हे सगळं लक्षात ठेवायचं आणि मग प्रश्नाचं उत्तर लिहायचं. हे जसं जसं तुम्हाला कळायला लागेल तसं तसं हळूहळू टीचर तुम्हाला फक्त प्रश्न देणार आहेत, उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. सुरुवात आहे म्हणून अजून मी तुम्हाला उत्तरं लिहून देते. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहूया. कोणी कचरा भरला, फरीदा व मदन यांनी कचरा भरला. जर तुम्ही थांबून फक्त बघत असाल टीचर कसं लिहिताय, ओके. जर माझ्याबरोबर लिहायला सुरुवात करत असाल तर पटकन व्हिडिओ पॉज करायचा, डेट लिहायची मार्जिनमध्ये. आधीचा प्रश्न जिथे पूर्ण झाला आहे त्याच्याखाली एक ओळ सोडायची, मार्जिनमध्ये डेट लिहायची आणि लिहायला सुरुवात करायची. कळलं? म्हणजे जर माझ्याबरोबर तुम्ही लिहिलं तर काय होईल, आपण जो शब्द बोलतोय तो आपण बरोबर लिहितोय का, जसा बोलतोय तसंच लिहितोय का हे तुमच्या लक्षात येईल. आणि जर माझ्याबरोबर लिहित नसाल तर शब्द डोळ्यांनी वाचा, ते बरोबर आहेत का बघा, जसे तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही धड्यात वाचलेत त्याप्रमाणे. आणि मग जेव्हा तुम्ही लिहिणार आहात तेव्हा न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. फरीदा व मदन यांनी कचरा, फरीदा व मदन यांनी कचरा भरला. हे पूर्ण वाक्यातलं उत्तर आहे आपलं. बघा कसं ॲडजस्ट करावं लागलं बघा मला. आपण एकरेगी वहीत लिहितोय, मात्रा जरा वर गेली, वेलांटी जरा वर गेली की वरच्या अक्षरात ती जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. जेव्हा मी च लिहिला तेव्हा ही मात्रा त्याला टच झाली होती. हे 2 अक्षरं एकमेकांना आपल्याला जोडायची नाहीत. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट कुठेतरी मागे पुढे किंवा वर खाली आपल्याला करायची असते. दुसरा प्रश्न, मीनाने फळ्यावर कोणता सुविचार लिहिला. धड्यात जरी सुविचार दिलेला नसला, पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत जे धड्यात वाक्य आहेत त्याच्यात कुठेही सुविचार लिहिलेला नाही, पण त्याच्या बाजूला जे चित्र आपल्याला दिसतंय वर्गाचं त्या चित्राच्या खाली सुविचार लिहिलेला आहे. त्यामुळे अगदी धड्यात असलेलंच सगळं टीचर तुम्हाला प्रश्नोत्तरांमध्ये विचारणार आहेत किंवा देणार आहेत असं नाही. आपल्याला पाठ्यपुस्तकाच्या त्या पृष्ठावर, पानावर जे जे दिसतंय त्यावर आधारित अनेक प्रश्न टीचर तुम्हाला देऊ शकतात. कोणता सुविचार लिहिला मीनाने? स्वच्छ वर्ग, सुंदर वर्ग. हेच आपल्याला वाक्यात लिहायचं. आता मीनाने, मला दीर्घ वेलांटी, मीनाने फळ्यावर
आता सुविचार आहे ना तो, मग तो आपल्याला टू इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचा आहे. तो कसा द्यायचा बघा नीट. आधी इथे गोल करायचा, मग अशी वर रेष द्यायची. आता हे चिन्ह आहे, जी विरामचिन्ह आपल्या मराठी भाषेत आहे, त्या विरामचिन्हातलं हे चिन्ह आहे, पण हे तुम्हाला नंतर वरच्या इयत्तांमध्ये शिकायचं आहे. त्यामुळे आता फक्त एवढंच लक्षात ठेवा. कसं लिहायचं, असं द्यायचा, मग लिहायचं स्वच्छ वर्ग सुंदर वर्ग. पुस्तकात जसा लिहिलाय ना मुलांनो, तसाच लिहायचा आपल्याला उत्तरात. इथला कळला नाही तर पुस्तकात बघून लिहा, कंप्लीट करायचं आहे. इन्व्हर्टेड कॉमा. मीनाने फळ्यावर स्वच्छ वर्ग सुंदर वर्ग हा सुविचार लिहिला. हा सुविचार लिहिला. स्वच्छ वर्ग सुंदर वर्ग हा सुविचार लिहिला. पूर्ण करायचं आहे वाक्य. वाक्य पूर्ण झालं की पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. पूर्णविराम द्यायचा. मुलांना आनंद का झाला. का आनंद झाला मुलांना. शेवटी कोणतं वाक्य दिलंय बघा. सारा वर्ग साफ झाला, आम्हाला खूप आनंद झाला. का आनंद झाला. कारण लिहायचं आपल्याला. आता कारणे द्या, गिव्ह रिझन असा प्रश्न जेव्हा तुम्ही लिहितात तेव्हा तुम्ही काय करतात, आधी पूर्ण वाक्य लिहून घेतात. मुलांना आनंद झाला कारण असं उत्तर लिहितात. पण टीचरांनी कारणे द्या असा प्रश्न विचारलाय का. नाही, तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहायला सांगितलंय. मग आधी वाक्य तयार करून घ्यायचं आणि लिहायला सुरुवात करायची. का आनंद झाला. सारा वर्ग साफ झाला म्हणून मुलांना आनंद झाला. हे वाक्य आपल्याला जास्त बरोबर वाटतं. मग उत्तर लिहायचं. सारा वर्ग साफ झाला, सारा वर्ग साफ झाला. वर्ग लिहिताना गवर रफा द्यायचा आहे. सारा वर्ग साफ झाला म्हणून मुलांना आनंद झाला. पूर्ण वाक्य लिहायचं आणि पूर्ण विराम द्यायचा. आता काय करायचंय मुलांना तुम्हाला. कोण ते लिहा हा प्रश्न टीचरांनी फळ्यावर लिहिलाय. इथे सगळी तुम्हाला मुलामुलींचीच नावं लिहायची बघा. वर्ग उघडणारी. कोणी उघडला वर्ग. मी धनू. मी तिसरीत आहे. मी वर्ग उघडला. मी म्हणजे कोणी. धनूने. वर्ग झाडणारा मनीष. मनीषने झाडू घेतला आणि वर्ग झाडला. बाके पुसणारा कोणी पुसले बाक सांगा. एकनाथ. काशीनाथ. धडा वाचला असेल 2-4 वेळा तर तुम्हाला आठवेल. त्या मुलाचं नाव आपल्याला याच्या समोर लिहायचं. फळा पुसणारी कोणी पुसला फळा. मीनाने. मीनाने फळा पुसला. खडूने फळ्यावर काय लिहिला. सुविचार. मग सुविचार लिहिणारी यासाठी सुद्धा कोणतं नाव लिहायचं आपल्याला. कोणाचं नाव लिहायचंय. मीनाचं. आलं लक्षात. याच्या पुढे फक्त तुम्हाला हे काम करणाऱ्या मुलाचं किंवा मुलीचं नाव लिहायचंय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर मी लिहून देणार नाही आहे, कारण मुलामुलींची नावं आपण याआधीसुद्धा लिहिली आहे. तुम्हाला वेलांटीसाठी ऱ्हस्व दीर्घ वेलांटीसाठी मी ती लिहायला सांगितली होती. हा होमवर्क तर तुम्हाला करायचाच आहे. हा होमवर्क आहेच. पण जेव्हा तुम्ही एका वाक्यात उत्तरे लिहा, हे सगळे प्रश्न आणि याची उत्तरं नोटबुकमध्ये पहिल्यांदा लिहून घेणार आहात, तेव्हा काय करायचं. ते पूर्ण लिहून झालं की नंतर लगेच हा प्रश्न दुसऱ्यांदा लिहायचा. दुसऱ्यांदा लिहिताना काय करायचं. हे सगळं तुमचं कॉपी करून झालं आहे. उत्तरं मी पुसणार आहे. मी सुरुवातीला जसे प्रश्न लिहिले होते, हा तुमचा सगळा वर्गपाठ झाला बरोबर. क्लासवर सुरुवातीला जसे सगळे प्रश्न लिहिलेले होते तसेच प्रश्न फक्त बोर्डवर ठेवते. आता हे प्रश्न तुम्ही बघायचे, कॉपी करायचे. वरती लिहिलेली उत्तरं, याआधी पहिल्यांदा सुरुवातीला जी उत्तरं तुम्ही लिहून घेतली आहेत ती उत्तरं बघायची, 2 वेळा वाचायची आणि नंतर होमवर्क करताना, गृहपाठ करताना
फक्त प्रश्न कॉपी करायचे आणि उत्तरं न बघता आठवून लिहिण्याचा प्रयत्न करायचा. प्रश्न 5वा सेकंड टाईम आणि प्रश्न 6वा फर्स्ट टाईम हा तुमचा होमवर्क. ओके.